नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या किचन टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमच्या किचनमध्ये खूप महत्त्वाच्या ठरतील। नंबर 1, कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकवण्यासाठी त्या नीट निवडून कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा। नंबर 2, टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता। ग्रेव्हीला खूप छान चव येते। नंबर 3, तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका, यामुळे तळणाचे तेल जळत नाही। नंबर 4, तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरचा वापर करू नका, यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा। नंबर 5, गोड पदार्थांमध्ये बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा, ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जातील। नंबर 6, कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा। नंबर 7, दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते, यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे। नंबर 8, लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंबू थोडा वेळ कोमट पाण्यात बुडवून ठेवा। नंबर 9, थंडीच्या दिवसांमध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅस जवळ ठेवा, दही छान लागते। नंबर 10, रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला असाल तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात 1 तास भिजत ठेवा। नंबर 11, भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळावे, या उपायाने भेंडीची भाजी चिकट होत नाही। नंबर 12, शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात 2 चिमूट मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे, त्यामुळे शेंगदाण्याच्या साली लवकर निघतात। नंबर 13, शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत, दाणे खमंग भाजतात। नंबर 14, साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोडा लिंबू पिळावा। नंबर 15, पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते, यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाकावे, त्यामुळे मीठ मोकळे राहते। नंबर 16, सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावा, त्यामुळे ते काळे पडणार नाहीत। नंबर 18, भाज्या शिजवताना त्यात खाण्याचा सोडा टाकावा, त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो। तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकण ठेवून शिजवू नये। नंबर 19, दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे 3-4 देठ टाकावेत, त्यामुळे दही घट्ट लागते। नंबर 20, कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला, यामुळे ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव येईल। नंबर 21, पोहे करत असताना त्याचा लगदा होतो, ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा। जर आपण 2 वाट्या पोहे घेतले असतील तर 1.5 वाटी कांदा वापरावा, म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत। अशा प्रकारे या टिप्स नक्कीच तुम्हाला खूप उपयोगी येतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।